माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली, तरी मी माझ्या आईला 15 वर्षात 15 वेळा स्वतः साक्षात फिजिकल फॉर्ममध्ये पाहिले. बापरे. खैस पाहिलाय, चेटकीन पाहिली आहे, डाखीन पाहिली आहे. जे रस्त्यावर ज्यांचे मृत्यू होतात ना, ऍक्सिडेंट होतात, बरोबर, तर ते जे भूत असतात ते चकवा बनतात. बागेश्वर धाम जे करतात ते एक तंत्र आहे की ती सिद्धी आहे? जे पोरं अजून वयात नाही आले, ज्यांच्या मिसुड नाही फुटल्यात, ते आता मोठे मोठे बाबा लोक होऊन फिरतात. ज्या लोकांना 33 कोटी आणि 33 करोड मधला फरक समजत नाही, त्या लोकांना अक्कल शिकवण्याचा हक्क. तिला अशा पद्धतीने तो चेडा हे केला गेलेला होता की ती अशी लुकडी सुकडीची पोरगी 7-8-10 जणांना आवरत नव्हती. आपल्याकडे करणी, त्यांच्याकडे काला जातो. खूप चांगलं चाललं होतं, अचानक घरामध्ये कटकट सुरू झाली, नवऱ्याने टाकून दिली किंवा बायकोच निघून गेली किंवा काहीतरी नवरा बाईच्याच नादी लागला. तांत्रिक विद्येचा प्रभाव. म्हणजे क्लायंट होते, त्यांच्या घरामध्ये एक डॉगी होता आणि तो गेला, त्याचा मृत्यू झाला. आणि त्या श्वानाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनंतर त्या मालकाला तो श्वान त्याला घरात दिसायचा. तो त्या श्वानासोबत खेळायचा, गेलेल्या श्वानासोबत. तो त्याच्यासाठी टाइम टू टाइम जेवण ठेवायचा आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी पाणी ठेवलं की ते पाणी संपतं, मी त्याच्यासाठी जेवण ठेवलं की ते जेवण संपतं. आईसाहेब, भूताबद्दल बोलायचं झालं तर अनेक जण म्हणतात की भूत हा तुमच्या मनाचा काहीतरी वहम आहे किंवा काहीतरी तुम्ही विचार करता आणि त्याच्यानुसार काहीतरी असं पुढे येतं, मग तुम्ही घाबरता, तशानुसार तुमच्या सराउंडिंगमध्ये बदल होतो. तर मला तुम्हाला हेच विचारायचंय की भूत खरंच असतं का? म्हणजे खरंच येतं का? खरंच घाबरवतं का? वैष्णवीजी, आपण एक कीर्तनकार आहात. परमेश्वर आहे? हो. दिसतो? नाही. हवा आहे? दिसते? नाही. मग जे दिसत नाही तेच असतं ना. भूत दिसतं का? नाही, ते आहे. थोडंसं आपला सर्चिंग असतो ना, जेव्हा आपण सर्च करा, गुगल इंजिन ना फक्त काही काही छोट्याशा .com वरच नसतात थांबवायचं. गुगल सर्चिंगमध्ये कधीतरी अमेरिकेमध्ये भूतांचा, प्रेतांचा सुद्धा विमा निघतो. विमा? हो, इन्शुरन्स. यू कॅन सर्च इट ऑन गुगल नाव. म्हणजे लगेच थोड्या वेळ 2 सेकंद थांबा आणि लगेच यूट्यूबवर, गुगलवर सर्च करा, विमा कुठल्या देशात काढला जातो. अहो, एवढं मोठं बलाढ्य नेशन आहे ते, राष्ट्र आहे ते, तिथे भूतांचा विमा काढला जातो. इट मीन्स व्हॉट? सायंटिस्टनी पण हे मान्य केलेलं आहे. तर भूत आहेत ना, हे जर परमेश्वरांना मानतात ना लोक, तर भूतांना पण मानलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या की आपण जर पुतना मावशी मानत असेल, ती राक्षस हे भूत योनीमध्ये किंवा त्याच क्रेडिटमध्ये येतात, बरोबर. आपण कीर्तनकार आहात, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप छान माहिती आहेत की किती राक्षस होऊन गेले. पण ते राक्षस म्हणजे, राक्षस मीन्स काय? भूतच ना ते पण ते त्यावेळी दिसायचे, कारण त्यावेळी तेवढ्या पवित्र आत्म्याचे, तेवढ्या निर्मळ मनाची लोक होती, म्हणून भूत दिसत होते. तेव्हा देव पण दिसत होते. आता नाही राहिली तशी लोक. त्यामुळे कदाचित खूप कमी कॅटेगरीमध्ये, खूप कमी प्रमाणामध्ये लोक आहेत. पण मी जर शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा संशोधनाच्या योगातून बोलायचं झालं तर लक्षात घ्या की नेगेटिव्ह एनर्जी जी आहे ती एका विशिष्ट किंवा ठराविक जागेवर असते. त्या जागेवर घुटमळलेला आत्मा किंवा त्या जागेवर त्या आत्म्याचा आणि त्या व्यक्तीचा होणारा संयोग, यातून त्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीला दिसणं, हे त्याच्या प्रकटनामध्ये लिहिलेलं असतं. तर ते दिसतात. राक्षसगण, मनुष्यगण असतात. म्हणजे सेम राशीचे असले, सेम गणाचे असले तर नाही, तसा राशींचा संबंधच येत नाही खरं तर तिथे. पण राक्षसगणाच्या लोकांना दिसत नाहीत, पण मनुष्यगणाच्या लोकांना दिसतात नाही. देवगणाच्या लोकांना पण दिसतात नाही. हे आता तशातून असतं. पण संशोधन काय सांगतं की गणाशी, राशीशी तुमच्या भूत दिसण्याचा किंवा देव प्राप्त करण्याचा संबंध नाही. भूत हे त्या नेगेटिव्ह एनर्जीवर डिपेंड असतं. तुम्ही किती शुद्ध आहात, किती निर्मळ राहताय, किती पवित्र राहताय, किंवा तुम्ही कितपत स्वतःला भक्ती मार्गामध्ये ठेवला आहे, त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीची छाया दिसणं किंवा एखादी व्यक्ती समोर दिसणं, या सगळ्या गोष्टीकडनं. मी माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली, तरी मी माझ्या आईला 15 वर्षात 15 वेळा स्वतः साक्षात फिजिकल फॉर्ममध्ये पाहिले. बापरे. पण ती माझी आई आहे, ती माझ्यासाठी भूत कशी असेल? बरोबर. हे तुमच्या तंत्र साधनेतून तुम्हाला
दिसणाऱ्या गोष्टी पण आहेत. पण जनरल सामान्य माणसांना जेव्हा ही गोष्ट घडते त्यावेळेस इट्स अ निगेटिव्ह पॉवर. ती निगेटिव्ह एनर्जी जी आहे, ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करते आणि तुमच्या डोळ्यांवर जी भुरळ पडते ती तुम्हाला त्या व्यक्तीची सावली दाखवते. तेव्हा तुम्ही, जसं तुम्हाला साक्षात्कार होतो ना परमेश्वराचा, तसंच तुम्हाला भूतांचा पण साक्षात्कार होतो. दिसतात तुम्हाला ते. घरातली एखादी गेलेली व्यक्ती दिसणं, त्या व्यक्तीचा भास होणं किंवा ती व्यक्ती समोर दिसणं, हे असू शकतात. आता सायंटिफिकली जर मी तिन्ही पद्धतीने उत्तरं करत सांगते की लोकांचे गैरसमज बरेच आहेत. तर सायंटिफिकली जर तुम्ही विचार करा तर हा तुमच्या माइंडचा एक गेम असतो. तुमच्या माइंडमध्ये होत असलेले जे हार्मोनल डिस्टर्बन्स असतात ना, त्याच्यामुळे कधीकधी तुम्ही घरात एकटे असाल आणि नुसता पडदा जरी हल्ला आणि तो असा इकडून तिकडे झाला तरी तुम्हाला वाटतं बापरे कोणतरी गेलं. तो भास असतो. बरोबर, तो भास असतो. किंवा तुम्ही घरात आहात, छोटासा किडा पण कुचकुच करायला लागला की तुम्हाला वाटतं बापरे घरात कशाच तरी आवाज येतो. किंवा बऱ्याच वेळा घरामध्ये पाण्याचा थेंब पडत असेल आणि तुम्ही जर झोपलेला असेल तर तुम्हाला टूप टूप आवाज येतो, तुम्हाला असं वाटतं कोणीतरी घरात चालतंय. हे तुमच्या माइंडचे खेळ पण असू शकतात. पण हे केव्हा तुमच्या स्ट्रेस लेवलवर आणि तुमच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे. पण जर तुम्ही शास्त्रीय भाषेत किंवा तंत्र साधनेच्या योगातून ह्या गोष्टी पाहिल्यात तर येस, भूत असतात. मग त्याच्यामध्ये प्रकार आहेत. चेड्या, मुंज्या, कर्णपिशाचिनी, हे पण भूतांचंच एक प्रकार आहे बरं, पण ते सिद्ध करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की तुमच्याकडे चकवा असतो. बरोबर, मुंज्या पाहिलाय, चकवा पाहिलाय, खैस पाहिलाय, चेटकीन पाहिली आहे, डाखीन पाहिली आहे. हे पण असे प्रकार असतात. म्हणजे भूतांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, हे लक्षात घ्या. माणसांमध्येच नाही तर भूतांमध्ये पण व्हरायटीज आहेत. बरं, मग भूत फक्त म्हणजे आपण असं निगेटिव्हच शक्ती असते किंवा मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंही काही त्यांच्यामध्ये असतं? हे बघा, जो पवित्र आत्मा असतो ना, तो पवित्र त्याच पद्धतीने लोकांसाठी कल्याणासाठी पवित्र काम करतो. त्यामुळे तो कोणाला त्रास देणं किंवा त्याच्या एनर्जीचा कोणाला काही इफेक्ट होणं सहजासहजी शक्य नाही. कारण ते एक पवित्र आत्मा तयार झालेला असतो, पण तो पुण्यवंताचाच तयार होतो. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह एनर्जीज म्हणायचं काय मला, की तुमच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची शंका कुशंका तयार होते किंवा तुम्ही जे मानणारे न मानणारे आहेत. बरीच लोक आपल्याकडे आस्तिक पण लोक आहेत, नास्तिक पण लोक आहेत. मानलं तर दगड पण देव आहे, नाही मानलं तर देव पण दगड आहे. सेम तसंच बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं दगडाला शेंदूर फासल्याने देव तयार होतो. तसंच तो शेंदूर पुसून टाकला तर त्याचा पुन्हा दगड पण होऊ शकतो. ही मेंटॅलिटी या नेगेटिव्हिटीमध्ये पण येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तंत्रसाधनांमध्ये जे साधक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांना ते दिसतं, ते आहे, ते लोकांना अनुभवलं जातं. एनर्जी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे त्या तंत्रसाधकाच्या साधनेवर अवलंबून असतं. आणि तुम्ही कुठल्या कामासाठी ते यूज करताय त्याच्यावर हे डिपेंड असतं. भूत नाही असं म्हणणारे लोक म्हणतात की मग भूत फक्त मनुष्याच्याच आत्म्याचे होतात का? जसं कुत्रं मरतं, मांजर मरतं, ह्यांच्या पण आत्मा असायला पाहिजे, ह्यांचं पण भूत असायला पाहिजे, माणसाचंच भूत का असतं असं? माणसाचं माणसांना दिसेल, कुत्र्यांचं कुत्र्यांना दिसत असेल, त्यांना पण दिसतं. मांजरीचं मांजरीला दिसत असेल. हे घ्या, आपण ज्या युनिट आहोत आपल्याला त्याच युनिटले दिसतील. सगळ्यात महत्वाचं, कुत्र्याची भूतं असणार, कुत्र्याच्या भूताचा अनुभव असणारी पण लोक पाहिलीत. एक म्हणजे क्लायंट होते, त्यांच्या घरामध्ये एक डॉगी होता, जर्मन शेफर्ड. ती एक ब्रीड आहे जर्मन शेफर्ड नावाची, श्वानांमधली. तर तो खूप लाडका होता त्या मालकाचा आणि खूप प्रिय 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 होता. पण त्याला सर्पदंश झाला आणि तो गेला. म्हणजे त्या श्वानाचा मृत्यू झाला. आणि त्या श्वानाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनंतर त्या मालकाला माहीत नाही मेंटली प्रॉब्लेम होता की काय होता, असं लोकांना वाटायला लागलं की तो श्वान त्याला घरात दिसायचा, तो त्या श्वानासोबत खेळायचा, गेलेल्या श्वानासोबत तो त्या श्वानासोबत खेळायचा, तो त्याच्यासाठी टाईम टू टाईम जेवण ठेवायचा. आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी पाणी ठेवलं की ते पाणी संपतं, मी त्याच्यासाठी जेवण ठेवलं की ते जेवण संपतं. हे असं मी डोळ्यांनी उदाहरणं पाहिली आहेत. सो ज्यांना अनुभव आहे त्यांना दिसतं. लोकांना गाईचे बैलाचे पण भूतं दिसतात, मी ते पण अनुभवले आहेत, मी ते पण माहिती ठेवलेले आहेत. बरोबर, सेम कंडिशन तुम्ही लहान बाळांची पण भूतं होतातच.
म्हाताऱ्या माणसाची पण होतातच. हम्म. पण भूत या प्रकाराला वय किंवा योनी नसते. हे माझं शेवटला सांग. तुम्ही ज्या योनीत त्या व्यक्तीला पाहिलं त्याच योनीत ती व्यक्ती तुम्हाला दिसते. पण आत्म्याला कुठलाही आकार, कुठलंही लिंग, कुठलंही स्वरूप नसतं. जसा परमेश्वर निराकार आहे तसा आत्माही निराकार आहे. आत्मा हे पवित्र पिंड आहे आपल्या शरीराचं, आणि तो कुठल्या एनर्जीने किंवा कुठल्या साधनेतून तुम्ही सिद्ध करता आहे त्याच्यावर तुम्हाला त्याची तीव्रता किंवा त्याची सौम्यता कळते. आपण कंचना पिक्चर निघाला, लक्ष्मी पण होता वाटतं काहीतरी अक्षय कुमारचा, त्यामध्ये असं दाखवतं की भूत असतं, ते असं अंगामध्ये शिरतं आणि मग असं म्हणजे काहीतरी होतं. तर ते असं रिअलमध्ये होतं की ते फक्त पिक्चर पुरतं? रिअलमध्ये म्हणजे होतं. मी आता माझ्याकडे जस्टच माझ्याकडे म्हणजे तो व्हिडिओ पण आहे, पण सॉरी मी असं ते व्हिडिओज तुम्हाला असं नाही शेअर करू शकणार खरं तर पब्लिकला, कारण इट्स व्हेरी कॉन्फिडेन्शियल. तर आहे एक मुलगी की तिच्या शरीरामध्ये एखादा पुरुष वास करतो. माझ्याकडे आहे एक मुलगा आहे, तो आता मुलगा आता एक सरकारी ऑफिसर आहे म्हणून मी त्याचं पण नाव नाही घेऊ म्हणजे शकत. ते असं त्या आत्म्यासारखे रिॲक्ट करतात. येस, एक मुलगा आहे. त्या मुलामध्ये मी आधी पण हे सांगितलं आहे आणि मी पुन्हा ती गोष्ट रिपीट करते की माझे क्लायंट आहे, हे सोलापूरजवळ राहतात ते, आणि आता एक सरकारी अधिकारी आहेत. तर तो जेव्हा त्याच्या म्हणजे ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा एक कोरोनाच्या अगोदरच्या काळातली समथिंग, की त्यावेळेस तो मुलगा त्याच्या घरामध्ये अचानक एक काम करणाऱ्या बाईसारखा म्हणजे एका पोक्त स्त्रीसारखा वागायचा. अचानक तो पिरियड्स आलेल्या मुलीसारखा पण बिहेव करायचा. अचानक तो म्हाताऱ्या व्यक्तीसारखा पण वागायचा. म्हणजे एका मुलामध्ये 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले होत होते. म्हणजे कधी कधी त्याला ते त्यांच्या घरच्यांनी त्या सगळ्या गोष्टी जेव्हा सेव्ह करून ठेवल्या तेव्हा कळालं, सुशिक्षित फॅमिली होती त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मेंटली डिसऑर्डर्सच्या वाटत होत्या. पण त्यांनी जेव्हा सगळे डॉक्टरी पर्याय करून झाले पण त्याचा कुठेही उपाय निघत नव्हता. तो मुलगा कधी कधी सकाळी उठल्या उठल्या काय करायचा की अंगाला अंगात तो टॉवेल जो लावलेला असेल तो घ्यायचा, तो खोसायचा आणि झाडू मारायला सुरुवात करायचा, अख्खं घर पुसून काढायचं, म्हणजे पीठ मळायला घ्यायचं आधीची बॉडी घरातल्या बाईसारखं. अचानक काय व्हायचं की तो आत्ताच रजस्वला झालेली मुलगी आहे 13-14 वर्षी, त्याच्या काकाची एक मुलगी होती की जी फर्स्ट डे तिचा पिरियड्सचा होता आणि ती सायकलवर शाळेत चालली होती आणि तेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ते त्याला फील व्हायचं तिच्यासारखं की तो एकदम असा घाबरून बसायचा की नाही मला कोणी हात नका लावा, मला कोणी हात नाही लावायचा, मी शी झाले असं बोलायचं. हे पण त्याच्यामध्ये रिॲक्ट व्हायचं. त्याची एक फॅमिली मेंबर होती की जी डिलिव्हरीच्या काळामध्ये ती एक्सपायर्ड झाली होती. तर तो तसं पण वागायचा की नाही म्हणजे मी आता उठूच शकत नाही, म्हणजे नाही माझं आता नाही मी डिलिव्हरी झाली, असं पण वागायचा तो. हे त्याच्यामध्ये होत असलेले बदल होते ना, हे त्याच्या माइंडशी खेळत पण होते, परंतु त्यामध्ये रिअलमध्ये त्या एनर्जीज त्यामध्ये वर्क करत होत्या. तर हे असं होतं. आत्ता जस्ट नावचं एक क्लायंट आहे की त्या क्लायंटच्या बाबतीमध्ये मी पाहिलंय की त्या व्यक्तीमध्ये त्याच व्यक्तीचा घरातला पुरुष त्या स्त्रीमध्ये प्रवेश करतो आणि तो त्या काळातलं सगळं सांगतो, त्या काळाबद्दल बोलतो आणि मी कसा हिच्या शरीरात प्रवेश केला ते सांगतो. बापरे. सेम असंच एक इथेच महाडजवळच एक घटना आहे. माझ्यासोबत एक नेहमी फिरत असते, म्हणजे मी असं म्हणेल की ती मैत्रीण पण आहे, माझी शिष्य पण आहे आणि खूप छान माझी मार्गदर्शक पण आहे, सुमेधा म्हणून आहे. तर तिची एक फ्रेंड आहे आणि तिच्या बाबतीत पण असं होतं की तिला अशा पद्धतीने तो चेडा हे केला गेलेला होता की ती अशी लुकडी सुकडीची पोरगी 7-8-10 जणांना आवरत नव्हती. ही एनर्जी कुठून येते? जेव्हा त्या व्यक्तीमध्ये त्या नेगेटिव्ह एनर्जीने वास केलेला असतो. सो ह्या घटना बऱ्याच आहेत, लोक बघतात आहेत, पण काय असतं आपल्या पुढारलेल्या लोकांना काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत, काही मान्यच करायच्या नाही आहेत, पण करतात सगळेच. बरं, प्रत्येकामध्ये आत्मा आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, प्रत्येकामध्ये आहे. मग जेव्हा एखादी दुसरी आत्मा एंटर करते तर मग ती आतमधली जी आत्मा आहे ती कुठे जाते? ती शरीरातच राहते ना. ती आत्मा तुमच्या आत्म्यात एंटर करू शकत नाही. ती आत्मेची छाया किंवा सावली तुमच्यात एंटर करते. याचं सिंपल उदाहरण सांगतो. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलाय खरं तर तुम्ही. तुमच्यामध्ये आपण बघतो ना देवीचा संचार होतो. देवी साक्षात तुमच्या अंगात येते का? नाही. काय होतं?
तुमच्यावर देवीची छाया पडते किंवा तुमच्यावर तुमच्या भक्ती साधनेमुळे तुमच्यामध्ये ते देवीचं जे तत्व असतं ते मंत्र स्वरूपात बीजमंत्र, गुरुमंत्र आणि कानमंत्रांमध्ये ते तुमच्या त्या स्वरूपामध्ये तुमच्या पिंडामध्ये ते साक्षात्कार तयार करून गेलेलं असतं. आणि त्या काळी त्यावेळी त्या विशिष्ट काळामध्ये तो संचार त्या क्षणांपुरता असतो. इट मीन्स देवी साक्षात येत नाही. बिकॉज तुम्ही जर तुळजापूर, येरमाळा येडाई किंवा तुम्ही सप्तशृंगीगड अशा काही ठिकाणी गेला तर एका वेळी 100,000 लोकांच्या अंगात संचार असतो. मग एक देवी 1000 लोकांच्या ॲट ए टाइम अंगात कशी येऊ शकते? करेक्ट. तो फक्त छायेचा प्रकार असतो. आता आजकाल बरेच ढोंगी पण झालेत. आजकाल बऱ्याच ढोंगी लोकांच्या पण अंगात यायला लागले. म्हणजे आजकाल तर का स्टाईलने देवा नाचायला लागलेत लोकांच्या अंगामध्ये, वेगवेगळ्या स्टाईलने नाचतात. तर मग ते तसं नाही केलं पाहिजे. देवाचा एक विशिष्ट संचार असतो. तशाच पद्धतीने भूतांचा पण एक विशिष्ट संचार असतो. प्रेत सावली म्हणतो आपण त्याला, प्रेत छाया म्हणतो आपण त्याला, की इसपे छाया आहे म्हणजे याच्यावर सावली आहे, प्रेत बाधेची सावली आहे. सो ती सावली फक्त तुमच्यामध्ये रिॲक्ट करत असते. ते काय आत्मा तुमच्यात नाही घुसत. त्या मूवीजमध्ये असं सुद्धा दाखवलं जातं की काहीतरी तंत्र किंवा मंत्र असं म्हटलं जातं आणि एखाद्या भूताला म्हणजे असं बोलवलं जातं किंवा त्याच्याकडनं काहीतरी बोलवून घेतलं जातं. तर अशी काहीतरी विद्या असते का आणि असं केल्याने भूताला बोलवता येतं का? येस, ऑफकोर्स असते. दशमहाविद्यांची आणि तंत्र साधनेची चांगली अभ्यासक असल्यामुळे आणि या सगळ्या विषयांमध्ये मी प्रावीण्य मिळवल्यामुळे मी ही गोष्ट खूप अभिमानाने आणि खूप जाणीवपूर्वक सांगते की हो, आपल्या हिंदू सनातन धर्मापासून तंत्र, मंत्र, यंत्र, साधना, विद्या, सिद्धी हे आहेत आणि ते वर्क करतात. ते सात्विक प्रकारामध्ये तुम्ही बघता ना, म्हणजे ज्योतिषशास्त्र. जर तुम्ही सनातन धर्माला मानत नसेल आणि तुम्ही फक्त सायन्स करता, त्या सायन्सचा जन्म पण सनातनातून झाला आहे. शल्यचिकित्सक होते त्या काळचे विश्वकर्मा भगवान होते त्या काळात सनातनामध्ये, हिंदू सनातनामध्ये. ते आत्ता तुम्ही इंजिनियर बनवले, ते आत्ता तुम्ही सर्जन्स बनवले. हे सनातनापासून चालत आलेल्या ह्या रूढी परंपरा आणि विद्या आहेत. पण तंत्र, मंत्र, साधना, दशमहाविद्या ह्या सर्व आहेत आणि त्या पद्धतीने कार्य करतात. प्रत्येक देवतेचं एक वेगळं स्वरूप असतं. तशाच पद्धतीने काही देवतांचं तांत्रिक स्वरूप पण आहे. भगवान गणपती बाप्पांना आपण बाप्पा म्हणून स्वीकार करतो. 10 दिवस गणपती बाप्पा येतात. त्याच गणपती बाप्पांचं तंत्र साधनेमध्ये एक तांत्रिक स्वरूप पण आहे, हेरंब गणपती. त्याच तंत्र साधनेमध्ये गणपती बाप्पांचं अजून एक गणपतीचं रूप आहे, उच्चिष्ट गणपती, ज्यांना आपण तांत्रिक गणपती म्हणून ओळखतो. आलं लक्षात? आता तंत्र साधनेत गणपती बाप्पाचं काय काम? करेक्ट. म्हणजे तुम्ही विचारणार आता काय काम, बरोबर? तर विषय काय आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना श्री गणेश करणं महत्त्वाचं. सो तंत्र साधना ह्या चांगल्यासाठी, कल्याणासाठी शिकल्या जातात आणि लोक कल्याणासाठी तंत्र साधना, सिद्धी, मोक्ष प्राप्तीसाठी तुम्ही अकस्मात करतात. सो ते एक तुम्ही चांगलं कार्य करणार असतात. मग कुठलंही कार्य शुभ व्हावं त्या तंत्र साधनेतून साधना, सिद्धी प्राप्ती करताना त्या सगळ्या वेळी तुम्हाला काही त्रास होऊ नये, तुमच्यावर काही गोष्टी उलटू नये किंवा तुम्हाला त्या करत असताना कुठल्या अडचणी येऊ नये, शारीरिक येऊ नये किंवा मानसिक येऊ नये किंवा सामाजिक अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही श्री गणेशाच्या नावाने श्री गणेशाय करता. तेच तंत्र साधनेमध्ये तसंच केलं जातं. आता आपण असं पाहिलं की खेड्यापाड्यात गेलं किंवा अनेक म्हाताऱ्या लोकांशी बोललं तर ते सांगतात काळा जादू, काहीतरी कोणी करणी केली, कोणीतरी तोटका केला. तर व्हॉट इज ब्लॅक मॅजिक? ब्लॅक मॅजिक, मी खरं सांगू का, ब्लॅक मॅजिक नावाचा शब्दच अस्तित्वात नाही आहे किंवा काळा जादू नावाचा असा शब्दच नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये करणी शब्द ऐकलाय? हो. UP बिहारमध्ये करणी शब्द आहे का? नाही. दिल्लीला आहे का? राजस्थानला नाही. उधर क्या आहे? काला जादू. आपल्याकडे करणी, त्यांच्याकडे काला जादू. करणी मीन्स एखाद्याने एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं किंवा एखाद्या व्यक्तीच्या वाईट
कामासाठी त्याच्यावर केली जाणारी तांत्रिक यांत्रिक जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला करणं म्हणजे करणी. सेम त्यांच्याकडे म्हणजे हिंदी भाषिक राज्यांमध्ये तिकडे हेच जे तुम्ही करतात, ह्या ज्या गोष्टी करत असतात त्या तुम्ही त्या भाषेत करतात, म्हणून ती काली जादू. कारण त्याच्यात बावल्या, काळ्या बावल्या ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. इकडे पण करणीसाठी त्याच वापरल्या जातात, तिकडे पण त्याच वापरल्या जातात. बंगालमध्ये जाल तुम्ही, पश्चिम बंगाल, कलकत्ता त्या साईडला, उसी को बंगाली जादू कहेंगे. सेम तुम्ही थोडंसं थोड़ी कम्युनिटी चेंज करा, बाबा फकीर मियाँ वो करेंगे तो वो भी है. झाड़ा फूका करना मतलब वो भी तो करनी हो गई. ही सेम ती कॅटेगरी आहे, लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या भटाकडे, शास्त्रींकडे, पंडितांकडे, ज्योतिषाचार्यांकडे, ज्योतिषशास्त्र पारंगत असलेल्या ज्योतिर्भास्करांकडे जातात किंवा ज्योतिषाचार्यांकडे जातात, त्यावेळी ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला समथिंग प्रॉब्लेम आहे. राहूची दशा आहे, शनीची दशा आहे, 7.5 आहे, तुम्हाला केतूचा प्रभाव आहे, तुमचा बृहस्पती खराब आहे, तुमच्या मंगळ इतक्या स्थानात आहे, मंगळाचा असा प्रभाव आहे, मंगळ वक्री आहे, शनी वक्री आहे, तुम्हाला नारायण नागबळी करावा लागेल, कालसर्प करावा लागेल, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला शांती करावी लागेल, तुम्हाला महामृत्युंजय याग करावे लागतील, तुम्हाला चक्री पूजा करावी लागेल. व्हॉट इज दिस? हे कर्मकांड, हे सनातनापासून आले. हे फक्त सांगण्याची पद्धत प्रोफेशनल झाली. सेम थिंग तुम्ही जर असंच एखाद्या लिंबू मिरचीवाल्या बाबाकडे गेलात तर ते तुम्हाला सांगणार की तुम्हाला उतारा करावा लागेल, तुम्हाला हे उलटून फेकावं लागेल, कोंबडा कापावा लागेल, बकरा कापावा लागेल, हे ते सांगतात. सेम जशी जशी कॅटेगरी बदलते असंच एखाद्या तंत्र साधनेच्या व्यक्तीकडे गेला तर ते तुम्हाला सांगणार की तुम्हाला षोडशी तंत्रातून हे करावं लागेल, बगलामुखी तंत्र साधनेतून हे करू शकतो, कामाख्य तंत्रविधीतून हे करता येऊ शकतं. हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, ज्याच्या त्याच्या बोली भाषेनुसार बदलत चालतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मुळात हे करणी हा शब्द फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, तो महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. भूत आले, प्रेत आले की तिथे पवनपुत्र हनुमानांचं नाव येतं, कारण त्यांना तेवढं मोठं स्थान आहे. तांत्रिक हनुमान, तांत्रिक हनुमान सुद्धा तंत्र साधनेच्या वेळी मानले जातात, कारण हे बलदेवता आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही एखादी साधना, एखादी शक्ती किंवा एखाद्या विद्येशी, सिद्धीशी रिलेटेड गोष्टी करताय तर त्या सिद्धी, ते तंत्र आणि त्या मंत्रांचा प्रभाव इतका भयंकर असू शकतो की तो जर तुमच्याकडून एवढंसा जरी सुईच्या टोका इतका चुकला तर ते तुमच्यावर पलटी होऊ शकतो, त्याचा तुमच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला हनुमान कवच हे घेण्यासाठी तांत्रिक हनुमानजींचीच उपासना करावी लागते. दॅट्स वाय तांत्रिक गणपती आणि तांत्रिक हनुमानजी हे 2 देवता जे आहेत, हे 2 देवतासुद्धा तंत्र साधनेमध्ये येतात. एक तुमच्या शुभ कार्यासाठी, जे लोककल्याणासाठी तुम्ही करणार आहात, आणि एक तुमच्या सुरक्षेसाठी की कळत न कळत तुमच्याकडनं चुका झाल्या तर हनुमान कवचाने तुमचं संरक्षण होण्यासाठी. बरं, जे लोक जादू किंवा टोण्याने इतरांचं वाईट करतात त्याबद्दल बोलताना आपल्याकडली लोक म्हणतात की ते लोक देवाला बांधून ठेवतात, हनुमानाला त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे मग देवाची ताकद मोठी की जादूची ताकद? नाही, असं म्हणणारी लोक असेल ना तर चप्पलने मारा. असं काही डायरेक्ट मी म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून हे आव्हान की असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी तुमचे देव बांधून ठेवतो, देव बांधून ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, संचार असेल तर त्या संचाराला तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने स्थिर करू शकता, बांधून ठेवू शकत नाही. तुम्हाला जर असं कोणी म्हणत असेल की तुझे देव बांधून ठेवलेत आणि तुमचे देव बांधलेत आणि तुमचे देव बांधलेत ते सोडावे लागतील, चप्पलने मारा. शक्य तरी आहे का हे? तुम्ही एखाद्या देवतेला, अरे तुम्ही इतके मोठे साधक नाहीये ना की तुम्ही एखाद्या परमेश्वराला बांधून ठेवू शकता? ज्याच्यापासून हे सगळं झालं तुम्ही त्याला बांधण्याच्या गोष्टी करता. हे लक्षात घ्या की ही बोली भाषा आहे. त्यांना तसं म्हणायचं, तुमचे देव बांधले म्हणजे इट मीन्स त्यांना म्हणायचं असतं की तुमचे देव तुमच्या परिवारावर कृपा करू नये म्हणून तुमच्या परिवारावर बंधन केलेलं आहे. प्रोफेशनल लँग्वेज. पण त्यांना काय म्हणायचं असतं, देव बांधून ठेवलं. असं कसं देव बांधून ठेवलं? परमेश्वर हा अनंत आहे
आणि त्या परमेश्वराला कोणी कुठे बांधून ठेवू शकत नाही. सगुण साकार स्वरूप आहे ते कुठे एका मुठीमध्ये तुम्ही बांधून नाही ठेवू शकत किंवा एका तंत्र मंत्र शक्तीमध्ये बांधून ठेव. ज्याच्यापासून हे सगळं आहे त्या व्यक्तीला बांधून ठेवणं किंवा त्या शक्तीला बांधून ठेवणं इम्पॉसिबल आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त बोली भाषेतून बदलत चालतात आणि त्यामुळे लोकांमध्ये हे गैरसमज वाढत चालतात. मी लहान असताना आईसाहेब माझी आजी अशी म्हणायची की म्हणजे माझ्या भावाला जर असं काही झालं तर ती म्हणायची की तो फेऱ्यात अडकला, म्हणजे तो गेला आणि तो फेऱ्यात अडकला, म्हणजे कुठेतरी असा गेला प्रवासाला किंवा फेऱ्यात अडकला. मग हे फेऱ्यात अडकला म्हणजे काय? म्हणजे मी सर्वात आधी जे उत्तर दिलं ना, नेगेटिव्ह एनर्जीज काही ठराविक ठिकाणी असतात. बरं. त्या ठराविक ठिकाणी ठराविक काळात ठराविक व्यक्ती जर त्यांना त्या काळामध्ये सापडलं आणि त्या व्यक्तीला जर त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर इट्स कॉल्ड प्रेतछाया किंवा प्रेत सावली. त्याला म्हणतात फेऱ्यात अडकणं. त्या व्यक्तीला त्या छायेचा त्या बाधेचा त्रास होईल. फेरा आणि चकवा याच्यात फरक आहे का? चकवा हा वेगळा प्रकार आहे. हे कोकणामध्ये वापरले जाणारे शब्द आहेत. चकवा मीन्स असं मानतात कोकणामध्ये की असं एक भूत आहे जे रस्त्यावर ज्यांचे मृत्यू होतात ना ते ऍक्सिडेंट होतात. बरोबर. तर ते जे भूत असतात ते चकवा बनतात. चकवा बनतात मीन्स काय, एखाद्या व्यक्तीला तिथल्या तिथे फिरून फिरून परत त्याच ठिकाणी घेऊन येतात. तुम्हाला रस्ता सापडू देत नाही, त्याला म्हणतात चकवा लागणे. चकवा इट्स अ सिग्निफिकंट नेम की तुम्ही एखाद्या त्या भूताला किंवा त्या शक्तीला ते नाव दिलंय की तुम्ही त्याच जागेवर फिरून येतात, त्याच जागेवर पुन्हा फिरून येतात. तो चकवा असतो. मुंजा मीन्स जे लहान बाळ असतं, जे लहान बाळ किंवा ती व्यक्ती असते जी विदाऊट लग्नाची वारलेली असते ती मुंजा बनते. जे थोडंसं प्रौढावस्थेत हळदीच्या अंगाने ज्याचा मृत्यू होतो तो खैस बनतो. जी गरोदरपणामध्ये एक्सपायर्ड होते ती लोक म्हणतात ती डाकीन बनते. आलं लक्षात? हे अशा पद्धतीने त्यांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विविधतेने नटलेला देश असल्यामुळे विविध भाषा विविध स्वरूपाचे देवी देवता आहेत. बरोबर. तर ज्या लोकांना 33 कोटी आणि 33 करोड मधला फरक समजत नाही त्या लोकांना अक्कल शिकवण्याचा अर्थ. करेक्ट. लोकांना 33 करोड देवता वाटतात. 33 कोटी 33 उच्चतम असलेले 33 देवता ज्यामध्ये 12 वसू आहेत. ह्या गोष्टी येतात पण लोकांना नाही ऐकायचं. बरं, मग जे लोक हे काळा जादू किंवा टोना करतात तो जादू त्यांच्यासाठीच घातक नाही ठरत का? सांगितलं ना मी, ठरतो ना ज्यावेळेस तुमच्या साधनेमध्ये जराशी पण चूक घडते ना. म्हणजे इतरांचं जे वाईट करतात किंवा त्याचं असं काहीतरी झालं पाहिजे, हाल किडे पडून मरतात. म्हणजे त्यांना त्यांचे कारण कर्माची फळं नाही म्हणू शकत आपण त्यांना. पण त्या तंत्र साधनेचा उपयोग एक लक्षात घ्या, तंत्र साधना ही लोककल्याणासाठी असते. तंत्र साधनेचं हे विधान जे केलेलं आहे, ही सिद्धी दिलेली आहे किंवा तुम्ही कुठली सिद्धी प्राप्त करता किंवा तुम्ही दशमहाविद्यांना सिद्ध करता किंवा तुम्ही ज्यावेळी कुठल्याही सिद्ध शक्तींना आपलंसं करता तर ती फक्त लोककल्याणासाठीच असावी. तुमचे गुरु तेव्हा तुम्हाला सर्वात आधी हे शिकवता की हे लोककल्याणासाठी आहे. आपण शिकताना काय म्हणतो, हो मला लोकांचं भलं करायचं आहे म्हणून मला शिकायचं आहे. पण जेव्हा लालच येते त्यावेळेस हे उलटं पडू शकतं. बरं, 10वीत लेकरू गेलं की त्याला 10वीचे पुस्तकं वाचावे लागतात, 12वीत गेलं की 12वीचे पुस्तकं वाचावे लागतात, अगदी कीर्तनकारी व्हायचं म्हटलं तरी काही बेसिक ग्रंथ वाचावे लागतात. तसं तांत्रिक होण्यासाठी पण असा काही एखादा बेसिक ग्रंथ आहे का? सर्वात आधी तुम्हाला गुरुदीक्षा घ्यावी लागते, अनुष्ठान करावं लागतं, अनुष्ठानानंतर तुम्हाला अनुग्रह घ्यावा लागतो, त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात होते. स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकता. सगळं एकत्र खायला मिळत नाही. जेव्हा आधी पहिलीला मग तुमची बेसिक, मग तुम्ही त्याच्यानंतर साधनेत येतात, साधनेमध्ये येतात म्हणजे HSC कंप्लीट, त्यानंतर तुम्ही सिद्धीकडे वळतात, त्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट होता आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या विद्येमध्ये सगळं कळायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही डॉक्टरेटचा अभ्यास सुरू करता. तंत्र आणि सिद्धी हे वेगवेगळं आहे. तंत्रांमध्ये एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या तंत्राला सिद्ध करणे म्हणजे त्या तंत्राची सिद्धी मिळवणं. मग आता बागेश्वर धाम जे करतात ते तंत्र आहे की ती सिद्धी आहे?
नो कॉमेंट्स. मी एका पदावर आहे आणि इट्स अ प्रोटोकॉल की मी महामंडलेश्वर आहे आणि मला वाटतं की मी त्या व्यक्तीवर किंवा त्या विषयावर न बोललेलं केव्हाही चांगलं. बरं. हे ज्याची त्याची कला आहे. फक्त मी एवढंच म्हणेन की हिंदू सनातन धर्मासाठी जे प्रचार आणि प्रसार एवढ्या कमी वयात करतात त्यासाठी त्यांचं खूप सारं अभिनंदन. बरं. हे साधना शिकण्यासाठी त्याग काय करावे लागतात? सगळ्यात आधी मोह. संसारिक राहून पण तुम्ही साधना शिकू शकता. बरं. हे बघा, अघोरी साधना वेगळ्या असतात. हां. साधनांमध्ये वेगवेगळे प्रकार. अघोरींमध्ये पण खूप वेगळे. दशमहाविद्या 10 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत. त्याच्यामध्येच येणाऱ्या म्हणजे काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्तिका, त्रिपुर भैरवी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येते बगलामुखी, धूमावती, ह्या वेगवेगळ्या देवता आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तांत्रिक षोडशी, देवता आहे. कमलात्मिका, ह्या दशमहाविद्या आहेत. हेड ऑफ तंत्र साधना दशमहाविद्या. आणि ह्या दशमहाविद्यांची उगम अधिष्ठात्री आहे मा कामाख्या. हं, हं. बिकॉज ती प्रजनन स्थळ आहे. बरं. आणि त्या कामाख्या देवीपासून दशमहाविद्यांची उत्पत्ती झाली. दशमहाविद्यांपासून मग हे सगळे तंत्रमंत्र सुरू झाले. काली साधक वेगळे असतात, तारा साधक वेगळे असतात. प्रत्येक साधनेसाठी प्रत्येक देवतेचा साधक वेगळा असतो. आलं लक्षात? त्यात अघोर साधना येते. मग अघोर साधना म्हणजे अघोर साधनेत खूप सारे प्रकार आहेत, लक्षात घ्या. शव साधना, स्मशान साधना, भैरव किंवा भैरवी साधना, आणि त्यानंतर मोक्षप्राप्ती, स्मशानाचा शेवटचा सिद्धप्राप्तीचा मार्ग म्हणजे कापालिक साधना. बरं. शव साधना म्हणजे जी शवावर बसून, शवाजवळ बसून केली जाते. स्मशान साधना म्हणजे जी स्मशानाच्या निगेटिव्ह एनर्जीजचा किंवा तिथे असलेल्या पॉझिटिव्हिटीचा यूज करून केला जातो, तो स्मशान साधनेचा अभ्यास. तुम्ही भैरवी किंवा भैरव साधना करा. भैरवी, त्रिपुर भैरवी साधनेपैकी स्मशान पूजेत केली जाणारी भैरवी तंत्र साधना, आणि जे भैरव तंत्र साधना केली जाते ती स्मशानात केली जाते, ती भैरव तंत्र साधना जी स्मशानात केली जाते ती अघोर पंथामध्ये मोडते. त्यात कापालिक साधना, जी कवट्या बिवट्या घेतात का, हं, हं. कापालिक साधना हा मोक्षाकडे मार्ग. मग जे कापालिक होतात ना, तर असे कापालिक झाल्यानंतर, अशा अनेक कापालिक विद्या झाल्यानंतर जे होतात ते अवघड. अघोरींचे सगळ्यात हेड सिद्धी प्राप्त करतात ते अवघड. अवघडांची सिद्धी प्राप्त करतात, मग ते होतात कौल. आता जर म्हणजे आपण असा विचार केला, हे तांत्रिक झालं किंवा मग प्रोफेशनल हा शब्द आपण त्याला देऊ शकतो, किंवा त्यामधले एकदम मास्टर झाले हा शब्द आपण त्याला देऊ शकतो. पण आमच्यासारखे सामान्य लोक किंवा मग सामान्य माणसं यांनी मग भूत लागू नये किंवा मग लागला तर मग त्याच्यासाठी असं काहीतरी उपाय आहे का? आणि हा काय आजीबाईचा बटवा नाही आहे किंवा आजकाल सोशल मीडियावर रेमेडीज येतात तसं नाही आहे. प्रॉपर तुम्हाला गुरु करावाच लागतो, दीक्षा घ्यावीच लागते, अनुष्ठान करावंच लागतं, त्यानंतर साधना करावी लागते. प्रत्येक हाडाचा डॉक्टर वेगळा असतो, ENT स्पेशलिस्ट वेगळा असतो, आय स्पेशलिस्ट वेगळा असतो, हार्ट स्पेशलिस्ट वेगळा असतो. सेम थिंग यामध्येही तंत्र साधनेमध्ये वेगवेगळे स्पेशलिस्ट असतात. कोणीही असं त्या एका सिद्धीशी रिलेटेड नसतं. वेगवेगळ्या सिद्धीशी सगळे वेगवेगळे, प्रत्येकाला वेगवेगळी बाधा असते, त्यानुसार वेगवेगळे हे असतात. वेगवेगळे डॉक्टर नाही, त्यांची प्रक्रिया वेगवेगळी असते. बरोबर. तर ते त्या पद्धतीने आयुर्वेदिक डॉक्टर जसं ते बारीक बारीक गोळ्या देतात ना, तसं होमिओपॅथिक डॉक्टर वेगळ्या गोळ्या देतात. सर्जन्स इंजेक्शन आणि एक्सरे सगळ्यात आधी सांगतात, रक्त लघवी चेक करा, एक्सरे काढा, सोनोग्राफी करा, MRI करा, तेव्हा त्यांना सगळं करतं. सेम थिंग तंत्रविज्ञानांमध्ये, तंत्रविद्येमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते जसं तंत्रविज्ञानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या किंवा शिकून आपण अभ्यास करतो, तसंच तंत्रज्ञानामध्ये म्हणजे तंत्र साधनेमध्ये हे वेगळ्या गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकवल्या जातात. हे गुरूंकडून मिळणारं ज्ञान आहे जे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं. सो प्रत्येक बाधेसाठी वेगळा देव नसतो किंवा वेगळी साधना नसते. साधना सगळ्या वेगवेगळ्या साच्यात ऑलरेडी आहेत. फक्त तुम्ही कोणाकडे जाता आणि कोण कुठल्या पद्धतीने ते सिद्ध करून तुम्हाला त्यातून मुक्त करतं, हे त्या शक्तीवर किंवा त्याच्या साधनेवर, त्याच्या सिद्धीवर डिपेंड असतं. मग तुम्हाला ते समजून घ्यावं लागतात. बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, मग कसं कळणार मला झालं? दवाखान्यात विनाकारण दवाखान्यात जा, तुम्हाला काहीच नाही झालंय तरी पण पैसा दवाखान्यात चालला. तांत्रिक शक्तींचा प्रभाव. खूप चांगलं चाललं होतं, अचानक घरामध्ये कटकट सुरू झाली, नवऱ्याने टाकून दिली किंवा बायकोच निघून गेली किंवा काहीतरी नवरा बाईच्याच नादी लागला,
तांत्रिक विद्येचा प्रभाव. घरामध्ये सगळं खूप छान चाललेलं आहे, अचानक हसत खेळत संसार चाललाय, अचानक गेला, गाडीवर ॲक्सिडेंट झाला, खपला. तांत्रिक विद्येचा प्रभाव. हे असं बऱ्याच वेळेला घडतं. म्हणजे वशीकरण हा प्रकार असतो का? हो, वशीकरण, तंत्र वशीकरण असतं, व्यक्ती वशीकरण असतं, स्त्री वशीकरण असतं. वशीकरणामध्ये खूप सारे प्रकार आहेत. वशीकरण मोहिनीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. हे ज्या ज्या व्यक्तीला त्या त्या पद्धतीने करण्यासाठी वापरले जातात. भरपूर सारे लव्ह मॅटर्स, मी 1-2 ते असे लव्ह मॅटर्स सॉल्व्ह झालेले आहेत की म्हणजे त्यांना आपण नावानिशी नाही घेऊ शकत, पण हे आहे की त्याने माझं 5-6 वर्ष यूज केला आणि मग अचानक त्याने मला सोडून दिलं, असं पण असतं. मग तो माझ्याकडे परत आला पाहिजे, त्यासाठी वशीकरण. हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. बायको नवऱ्याचे वशीकरणाचे असतात. काही कसं असतात, काही पुरुष असतात की नाही मला ती आवडतेच आणि मला तिच्याशीच लग्न करायचं, पण तिचं लग्न तिच्या घरच्यांनी दुसरीकडे करून दिलं, आता ती घरच्यांचं ऐकून नाही म्हणते मला. मग अशा वेळी ती परत माझ्याकडे निघून आली पाहिजे नवरा टाकून, त्यासाठी वेगळं. हे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे वशीकरण आहेत. बरं. तांत्रिक विद्येला घेऊन अनेक अंधश्रद्धा पण आहे लोकांमध्ये, तर त्याबद्दल आमच्या ऑडियन्सला किंवा आम्हाला म्हणजे काय असं सांगाल? की लक्षात घ्या की तुम्ही जे दिखावा असतो ना, म्हणजे जे आडंबर घेऊन बसतात खूप सारा, आणि ते आडंबरातून जे काही भरलेलं असतं आणि तिथे बसून जे काही दाखवलं जातं तुम्हाला, त्या गोष्टी कधीही लक्षात घ्या, ते दिखाऊ माल, फसाऊ धंदा असतो. आणि या गोष्टींपासून तुम्ही स्वतः खूप सुज्ञ नागरिक आहात. आणि मला हे कळतं, जर तुम्ही सुशिक्षित असाल, जरी तुम्ही अडाणी असाल, तरी तुम्हाला एखादी व्यक्ती तुम्हाला काय समजून सांगते आहे एवढं तर नक्की कळतं. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते स्वतः तंत्रसाधक होऊन बसलेले आहेत. ज्यांना स्वतःचं नाव पण लिहिता येत नाही, जे आजही बँकेत जाऊन अंगठे करतात, असे सुद्धा खूप मोठे मोठे बाबा होऊन बसलेत. जे पोरं अजून वयात नाही आलेत, ज्यांच्या मिसरूडं नाही फुटल्यात, ते आता मोठे मोठे बाबा लोक होऊन फिरत आहेत. त्यांचे म्हणजे एकाचं बघून दुसऱ्याच बघून हे ना, जो धंदा चालू झाला आहे ना, त्या धंद्याकडे सगळ्यात आधी लक्ष दिलं पाहिजे. आणि या साधनांमध्ये काय प्रोफेशनॅलिटी आहे, काय साधनं असते, काय तंत्र असतं, एकदा जा ना. त्या गुगलवर मी सांगितलं तुम्हाला की फालतू साईट्स बघत बसणार ना तुम्ही 24 तास, त्याच्यापेक्षा जरा अक्कल वापरा आणि ह्या तंत्र महाविद्यांपैकी तुम्ही काय शिका, थोडंसं त्याच्याबद्दल वाचन करा, लिहा. आजकाल वाचन संपलं आहे, परंतु तुम्ही त्याबद्दल वाचा. आणि जेव्हा तुम्ही ते वाचणार, जो वाचतो तो टिकतो, म्हणजे तो वाचेल तो टिकेल, असं पण असतं. सो अशाच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला या सगळ्या दळदळीत टाकण्यापासून वाचवू शकतात. सो म्हणजे हात जोडून कळकळीची विनंती आहे की दिखाऊ माल, फसाऊ धंदा अशांपासून दूर राहा आणि आधी समजून घ्या तंत्रसाधना काय आहे, साधना काय असते, सिद्धी काय असते, सिद्धी प्राप्ती काय असते, दश महाविद्या काय आहेत आणि तंत्र साधक कसा आहे. त्यानंतर तुम्ही त्या गोष्टींकडे आकर्षित व्हा. बरं. आईसाहेब, खरं तर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय की तंत्र, भूत, प्रेत, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, ऑपरेशन, हे सगळे जे प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांनी मन भरेल असं उत्तर भेटलं. म्हणजे अनेक शंका दूर झाल्या, अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली आणि तुमचं एकंदरीत शेड्यूल पाहायला गेलं तर खूप बिझी शेड्यूल आहे. त्यातही तुम्ही एकाच विनंतीला मान देऊन आलात आणि आमचे इतके सगळे डाऊट्स, आमचे डाऊट्स असतील किंवा मग ऑडियन्सचे अनेक डाऊट्स असतील, ते सगळे दूर केलेत आणि विनंतीला मान देऊन आल्यात. इतक्या वेळ आम्हाला दिला, गप्पा रंगल्या, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा भेटली. खरं तर आभार मानणे इतकी मोठी नाही, पण तरीसुद्धा बोलू निवांतच्या संपूर्ण टीमच्या पण आभार स्वीकारणे इतकीही मी मोठी नाही आहे. पण मी म्हणेन की बोलू निवांत आहे, तर मला निवांत वेळ हवा होता आणि बोलू निवांतमध्ये मी खूप छान निवांत बोलले आहे. मी तुमचे खरं तर खूप छोटीशी पामर आहे. मी तुमचे आभार मानते की मला एवढ्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी काहीतरी निवांत बोलता आलं, म्हणून तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ दिलात. सो खूप खूप आभारी आहे. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. सर्वांचं कल्याण. हो, चला, बोलू निवांतच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, व्हीए क्रिएशनच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानते.